हातालतोय स्वतः कर्णधार विपुल भोईर. जसा विपुल भोईर गोलंदाजीला आला तसेच बक्षीस देखील इथं लागलंय. विपुल भोईर याला संधी असेल विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपये अभिषेक भोईर याच्याकडनं. तसेच शंतनू कडू स्वतः यष्टीरक्षक यालाही इथं संधी आले. जर 3 झेल पकडले तर स्वतः त्याचे छोटे बंधू धनेश कडू याच्याकडं रोख रक्कम 1000 रुपये पारितोषिक इथं लावलेलं आहे. बक्षिसाची लयलूट पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. विपुल भोईर याच्यासाठी देखील संधी आली आहे. विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 2000 रुपये अभिषेक भोईर याच्याकडनं. तसेच शंतनू कडू आता मात्र यष्टीरक्षक होता परंतु थोडासा क्षेत्ररक्षण बदललं. आता मात्र काय धनेश कडू काय चेंज आहे का कॅन्सल. आता पहिलं लोट झाला आता नंतर आता पोल चेंज होईल. आता हे विनर विनर्स हे पोलचं विनर विनर्स नंतर उद्या हे विनर्स विनर्स पहिला विनर विनर्स. पहिला चेंडू टाकून झाले आणि पहिल्या चेंडूवर खातं देखील उघडलंय. प्रणित यानं 1 धावसंख्येनं धावसंख्या 1. हा चेंडूवर प्रहार केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता सूरज होल्डर. चांगला प्रयत्न होता बघा. जरा दुखापत लागले का आयोजक लक्ष द्या. इथं आदित्य हात फ्रॅक्चर आहे आणि परंतु बाबा जास्त त्रास नको घेऊ. हॅलो नक्कीच होल्डर यांनी जर हा इंजर्ड असेल तर थोडा आतमध्ये ठेवला तरी चालेल. हा इंजर्ड असेल तर आतमध्ये ठेवा त्याला. अगोदरचा हात फ्रॅक्चर आहे त्याचा. चांगला प्रयत्न होता बिपिन. तिथं खेळाडू इंजर्ड असताना देखील त्याने चांगला प्रयत्न केला. सूरज नक्कीच प्रयत्न करा पण इजा होईल एवढाही प्रयत्न करू नका. गणेश नक्कीच पुन्हा एकदा विपुल. हा चेंडू आणि गफलत करतोय स्वतः जयेश तांडेर. पंचांचा देखील अवंतर इशारा. 1+4 अशा 5 धावा अवंतर मिळतील त्या संघाला मिथिलेश पॅन्थर संघाला. विपुल भोईर थोडं नाराज असेल. 5 धावेचा बोनस 5 धावेचा मोबदला मिळेल तो संघाला. या 5 धावेच्या वतीनं संघ पोचला 10 या संघ 10 धावसंख्या 10 धावा झाल्या त्या मिथिलेश पॅन्थर संघाच्या. पहिल्या चेंडूचा विचार केला तर फक्त 1 धाव. त्यानंतर चौकार. त्यानंतर बोनस 5 धावा. आता मात्र यष्टीरक्षण चेंज होतोय. हर्षल मात्रे सांभाळतोय यष्टीरक्षण. हा चेंडू सरळ भिरकावून दिला. चेंडू जात येईल लॉंगअपच्या दिशेनं. चौकार आणि चौकार गाठतोय पुन्हा एकदा. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतात रोनकेच्या बॅटमधनं. धावा झाल्या आता मात्र 13. दशकामध्ये धावसंख्या पोहोचली 14. पुन्हा एकदा विपुल भोईर थोडीशी अपील करताना कॉट बँचची पंच तटस्थ पंच थोडासा विचार विनिमय करताना पंच दोन्ही पंच
थोडीशी आफील झाली होती इथं विपुल भोरेची. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि पंच थोडासा विचार करताना पंचाचा निर्णय आपल्याकडे पोहोचेल आणि पंच नकार करताना नॉट आउट. चांगले पंचाची कामगिरी पार पडताना दिसतात आपल्याला. इजुगावचे सुपुत्र अमरदादा भोईर इथे उपस्थित झाले आहेत. मी विनंती करेन यायचं प्लीज. पुन्हा एकदा आपण खेळाकडे बोलूया. विपुल भोईर पुन्हा एकदा विपुल भोईर. हा चेंडू उजव्या बाद चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. सलग 2 चेंडू पाहतो आपण. 2 चेंडूवर कमबॅक करतोय विपुल भोईर. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकतोय. तसं कमबॅक म्हणावं लागेल. चांगली गोल म्हणावं लागेल कारण की त्याचे क्षेत्रकाची मात्र साथ मिळाली नव्हती. त्याच्यामुळे धावसंख्या धावपळ करावं लागले तर 13. अजूनही मात्र शेवटचा चेंडू असेल षटकातील विपुलियाचा. धावा झाला तर 13-14. रोनक तांडेल पुन्हा एकदा. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाते शॉर्ट पाळण्याच्या दिशेनं. ते मात्र क्षेत्ररक्षण होतंय. धावसंख्या स्थगित. पुन्हा एकदा 3 चेंडू निर्धाव टाकले विपुल्यानं. धावाला मात्र रोखून ठेवलं. आता मात्र विपुल्यानं कमबॅक करून दिलं संघाला आणि धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 14. पहिलं षटक संपलं. या पहिल्या षटकाचा विश्लेषण केलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर चौका ठोकला. त्यानंतर मात्र अवंतर चेंडूवर थोडंसं गफलत झाली. बोनस 5 धावा मिळाल्या. त्यानंतर जे 3 चेंडू पाहिले आपण तर सलगचे 3 चेंडू निर्धाव टाकले ते विपुल भोईर यानं. आता मी मॅच केलं घे ना ऐकत जरा समाजाने कोणतरी काहीतरी सांगतो ना स्क्रीनवर काय होतं ऍक्शन रिप्ले कसं दाखवतोय बघायला भेटतं. त्याच्या मेहनतीला न्याय तर दे आमच्या माणसाचे. आलं का लक्षात? तो कसा करते बघ काय नक्कीच दाखवते बघतो. तुला कसं ऍक्शन देते किती अँगल दाखवतो तो 3 अँगल दाखवतो का नाही. नक्कीच पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया. पहिले षटक पाहिलं आपण विपुल याचं. त्यानंतर आता मात्र नवीन येतोय गोलंदाज. वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय सायरांश 2020 युनायटेड संघाकडनं सूरज होल्डर. स्ट्राईकला असेल प्रणित तांडेल. नॉन स्ट्राईक एंडला असेल रोनक तांडेल. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर दिसतील. एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट. सूरज होल्डर याने टाकले. चेंडू प्रहार केला. चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं आणि हा उत्तुंग भरभरारी षटकार. धावा मात्र 6 वाढल्या. धावा झाल्या त्या 20च्या घरामध्ये. चेंडूवर प्रहार करतोय प्रणित तांडेल. सूरजच्या पहिल्या चेंडूवर प्रहार केला आणि मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं चेंडू निघून गेला. धावसंख्या 6 वाढली. धावा झाल्या त्या 20. मिथिलेश पॅन्थर्स विरुद्ध सायरांश 2020 युनायटेड अशी ही लढत पाहतो आपण. या आजच्या दिवसातील फ्रेश सामना, शेवटचा फ्रेश सामना असेल. याच्यानंतर होणारा सामना असेल विनर्स संघ पहिला पोलमधलं रेड डेव्हिल्स विरुद्ध शीतल रायझिंग्स. दोन्ही संघांनी उपस्थित दाखवायचे आहे. पुन्हा एकदा सूरज तयार, प्रणित तयार आणि पुन्हा एकदा चेंडूवर प्रहार केला. पुन्हा जातोय चेंडू चौकाच्या दिशेने जातोय आणि चेंडू बघता बघता चौकार गाठतोय. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा परंतु चेंडू त्याला चकून जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा 4 वाढली. धावसंख्या झाली ती 24. 2 चेंडूवर 2 मोठे प्रहार दोन्ही त्याच दिशेनं. आता मात्र क्षेत्ररक्षक हलवतोय स्वतः कर्णधार यष्टरक्षक कारण की 2 चेंडूचा विचार केला तर दोन्ही चेंडू त्याच दिशेने टोलवले. ते प्रणित यानं. धावा झाल्या ते 24. युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकता का प्रेक्षक लाईव्ह. पुन्हा एकदा सूरज धावतोय प्रणितसाठी. पुन्हा एकदा हा चेंडू आता मात्र खोलवर पद्धतीने चेंडू होता. चेंडू जातोय
लॉंगऑफच्या दिशेनं ते 2 धावा मात्र रोखू शकले नाही दोन्ही खेळाडू. या 2 धावेने मात्र धाव संख्या झाली ती 26 फॉर लॉस ऑफ नन. चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती मिथिलेश पॅन्थर्स संघाची. सूरज आता पुन्हा एकदा तयार सज्ज असेल प्रणीतसाठी. थोडंसं क्षेत्ररक्षण पाहतो आपण. एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. फुलटोस पदे चेंडू बॅटचे कडा घेऊन चेंडू शॉर्ट पॉइंट लाईन मध्ये ते चेंडू अडवतोय. कुठली चूक करत नाही क्षेत्ररक्षक आणि फक्त एकच धाव मिळालेल्या चेंडूवर. नक्कीच चांगला क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 27. आता मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला येते रोनक तांडेल. धावा झाल्यात 27. दुसरं षटक चालू असताना मिथिलेश पॅन्थर संघाची पुन्हा एकदा सूरज. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा जातोय बीड विकेट दिशेनं. क्षेत्ररक्षण होईल तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं विपुलियाचं. फक्त एकच धाव असेल या चेंडूवर. एका धावेने पुन्हा एकदा धाव संख्या 1 ने वाढली. धावा झाल्या त्या 28 रन्स लागल्यात बोर्डवर मिथिलेश पॅन्थर संघाचे. विकेट मात्र अजून गमावली नाही. चांगली खेळी पाहायला मिळते अद्यापपर्यंत या दोन्ही खेळाडूकडनं. माझ्यासोबत इथे जोडलेले माझे सहकारी मित्र अमरदादा भोईर, हरदेव तांडेल असतील, बिपिन दादा मात्रे, प्रतीक तांडेल, अभय तांडेल. पुन्हा एकदा चेंडू पाहता आपण. पुन्हा एकदा ब्लॉकवर मध्ये चेंडू जाईल मिडवच्या दिशेनं. ते क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत जलद चपलाईच्या गतीनं 2 धावा पूर्ण केल्या या दोन्ही खेळाडूंना. या 2 धावेने मात्र धावसंख्या झाली ती 30. षटक संपलं. या षटकामध्ये 16 धावा बहाल केल्या त्या सुरेशनं. धावा झाल्या त्या 2 षटक समाप्तीनंतर बिनबाद 30 मिथिलेश पॅन्थर्स. याच्यानंतर आपण सामना पाहणार. विनर्स संघ पहिल्या पोलमधले रेड डेव्हिल्स विरुद्ध शीतल रायझिंग स्टार्स. दोन्ही संघाने आपली उपस्थिती दाखवायची आहे. एक इनिंग संपल्यानंतर लगेच नाणेफेक केली जाईल. तसं आता मात्र वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय विपुल कर्णधार गोलंदाज. आयुष नवीन नौखा गोलंदाज पाहतो आपण. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक आयुष हाताळतोय गोलंदाजी. समोर असेल तो रौनक तांडेल, प्रणित तांडेल. दोन्ही खेळाडू कराविल मध्ये खेळी करणारे दोन्ही खेळाडू यांच्या समोर गोलंदाजी करेल आयुष. क्षेत्ररक्षण सजवताना आता मात्र क्षेत्ररक्षण पांगावले गेले. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर असतील. एक दिसतो आपल्याला स्क्वेअर लेगच्या दिशेनं, एक मिड विकेट दिशेनं, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक एक्स्ट्रा कव्हर. आणि सामन्याला सुरुवातीचा इशारा करायचा पंच, टाइमपास करू नका. जसे जेवढे सामने होतील तेवढे आपल्याला चांगले आहे. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना पहिला चेंडू टाकेल आयुष रोनकसाठी. फुलटॉस मध्ये चेंडू आणि चेंडूला गॅप भेटली. चेंडू जातोय 1 बाउन्स चौकार. सुरेख फटका, सुरेख शॉट मारावं लागेल, सुरेख टायमिंग फटका मारावं लागेल. फक्त गॅप भेटली आणि चेंडू गेला दणदण करीत चौकार. धावसंख्या धावफलकावर लागलेली 34. चौकार षटकांची आतिषबाजी करताना हे दोन्ही खेळाडू धावांना मात्र गती का कमी होऊ देत नाही. रोनक तांडेल आणि प्रणित तांडेल सलामीचे फलंदाज. नक्कीच विकेट कशा तरी पद्धतीनं कमवावी लागेल ती सायरांश 2020 युनायटेड संघाला. कर्णधार विपुल भोईर याला काहीतरी करामत करावी लागेल. आयुष्य पुन्हा एकदा रोनक तांडेल. हा चेंडू कमबॅक करतोय. सुरेख चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये काय आला नाही. चेंडूला वेग तेवढाच होता. चेंडूला दिशा मात्र थोडीशी अचूक होती
आणि त्याच्यामुळे चेंडू जातो निर्धाव. कमबॅक केलं आयुष्यानं. धावसंख्या झाल्या 34, बिनबाद 34. पुन्हा एकदा रौनक तांडेला तयार असेल आयुष्यात आणि हा चेंडू बॅटच्या कडा घेऊन जातो. चेंडू यष्टरेखाच्या डोक्याच्या वरनं आणि पुन्हा एकदा जातो चेंडू चौकार. पुन्हा एकदा 4 धावसंख्या वाढली ती मित्रेश पॅन्थर संघाची आणि जाऊन पोचली ती 38 घरामध्ये. 38 रन्स लागल्या बोर्डवर आणि कुठल्या प्रकारची विकेट मात्र अजूनपर्यंत गमावली नाही ती मित्रेश पॅन्थर संघानं. माझ्यासोबत माझे सहकारी मित्र जोडले आहेत. अमरदादा भोईर असतील, बिपिनदादा म्हात्रे असतील, हरदेव तांडेल, अभय तांडेल, प्रतीक तांडेल. या इनिंग नंतर मी त्यांच्याकडे माईक सोपवणार आहे. पुन्हा एकदा हा चेंडू बघता बघता पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक सापडलाय आणि पहिली विकेट कमावली ती सायरन संघानं आणि पहिला विकेट तंबूमध्ये परतताना जातोय तो रौनक तांडेल स्वतः कर्णधार तंबूच्या दिशेनं जाताना. धावसंख्या 38 वर आणि वैयक्तिक 17 धावा खेळल्या. वैयक्तिक 17 धावा ठोकल्या स्वतः कर्णधार तंबूच्या दिशेनं जाताना. रौनक तांडे चांगला सुरुवात करून दिली आणि नवीन येतो फलंदाज वनडाऊनच्या रूपानं त्याची जागा भरून काढण्यासाठी साई पाटील. धावा झाल्यात 38. पहिली विकेट गमावली ती मित्रेश पॅन्थर संघानं. आयुष नौखा गोलंदाज मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्यावर जिम्मेदारी दिली विपुल यानं आणि जी विकेट हवी होती ती मात्र आता मिळाली ती सायरांश 2020 युनायटेड संघाला. कमबॅक करतील का हे पुढचे काही चेंडू सांगतील या षटकातील आयुष्याचे. पुन्हा एकदा आयुष धावतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. हा चेंडू सुरेख चेंडू कट मारण्याचा प्रयत्न केला परंतु फसला गेला. बॅट आणि चेंडू मध्ये काही संबंध आला नाही आणि चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा 2 चेंडू पाहायला मिळेल निर्धाव ते आयुष्याचे. धावसंख्या स्थगित धावसंख्या 38. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा आयुष्य धावतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा साई पाटील साठी. पुढील चेंडू असतील आणि हा चेंडू प्रहार केलंय आणि चेंडू जातोय आणि झेल झाला असता. चांगला प्रयत्न होता देत क्षेत्ररक्षक तिथे हजर होता परंतु चुकी केली. चुकीला माफी नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे. परंतु धावसंख्या मात्र 1च पूर्ण केली. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोचली ती 39. षटक संपलं. या षटकामध्ये जसं कमबॅक हवं होतं तसं कमबॅक करून दिलं आयुष्यानं. एक मोठा विकेट कमावला रौनक तांडेल याचा. फक्त 9 धावा दिल्या आयुष्यानं. तीन षटकाचा खेळ झाले. 3 षटकामध्ये धावा लागल्या ते 39. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या विपुल यानं. त्यानंतर सूरजानं 16 धावा दिल्या. त्याच्यानंतर धुरा सांभाळली ती आयुष्यानं. जिम्मेदार दिली कर्णधारानं आणि विकेट मिळवला तो रौनक तांडेल याचा. फक्त 9 धावा देऊन चांगलं कमबॅक करून दिले. अजूनही 4थं षटक टाकण्यासाठी तयार सज्ज झाले तो सायरन संघाच्या संघाकडनं. गोलंदाज असेल निखिल पाटील आमचे गुरुवर्य दशरथ दादा पाटील यांचे सुपुत्र. गोलंदाजीची धुरी याच्या हातामध्ये. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळतोय सायरांश 2020 युनायटेड संघाकडनं निखिल पाटील. धावा झाल्यात 39. धावांना रोखण्यासाठी निखिल सज्ज होतोय, तयार होतोय, सावध होतोय. साई पाटील त्याच्या समोर असतील. निखिल पाटील याचा पहिला चेंडू असेल. राईट आर्म ओव्हरचा मारा असेल पंचाच्या डावा बाजूकडनं आणि पहिला चेंडू बुंदामध्ये चेंडू म्हणला गे ब्लॉकवर मध्ये चेंडू टाकलेला.
चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर. चांगली सुरुवात निखिल याची. धावा झाल्या 40. धावफलकावं लागल्या धावा 40. एक गडी बाद 40 मिथिलेश पॅन्थर संघाची. प्रणित तांडेल आता मात्र स्ट्राईकला येतो. सलामीचा हा फलंदाज. याच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळाला आपल्याला. 6 चेंडू खेळून काढल्या अद्यापर्यंत आणि धावा ठोकल्यात वैयक्तिक 16. या 16 धावामध्ये 2 चौकार 1 षटकार. पुन्हा एकदा निखिल पाटील याच्या समोर खेळी करेल प्रणित. हा चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू आणि चेंडूवर प्रहार केला. चेंडू जातोय साईड स्किनच्या वरनं. उत्तुंग षटकार. सहा धावेचा मोठा फटका प्रणित याच्या बॅटमधून. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे याच्या बॅटमधून षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्याच प्रकारे पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाली निखिल याच्या गोलंदाजीवर. प्रणित तांडेल पोहोचतोय वैयक्तिक 22 वर आणि संघाची धावसंख्या झाली 46. पुन्हा एकदा निखिल आणि हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये आणि याचा फायदा मात्र घेतला 2 धावेनं खेळाडूनं. या 2 धावेनं धावसंख्या झाली ती 48. मिथिलेश पॅन्थर संघ धावा झाल्या त्या 48. पहिल्याच चेंडूचा विचार केला तर 1 धाव. त्यानंतर मोठा फटका षटकार. त्यानंतर कमबॅक करायचा प्रयत्न केला निखिल. 2 धावा मिळवल्या त्या चेंडूवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू असेल प्रणितसाठी. फुलटॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला आणि पुन्हा एकदा मिड विकेट दिशेनं. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा षटकार. पुन्हा एकदा याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय आपल्याला. प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय. या षटकारच्या सहाय्यानं वैयक्तिक पोहोचला तर 30 वर आणि संघाची धावसंख्या झाली ती 54. 54 लॉट्स ऑफ 1 विकेट. काय खेळी करतो प्रणित तांडेल. वैयक्तिक खेळतो 30 वर. या 30 धावेमध्ये 3 षटकार आणि 2 चौकार. 1 चौकार का नक्कीच. पुन्हा एकदा निखिल पाटील याच्यावर थोडासा दडपण असेल दबाव असेल कारण की 2 षटकार अद्यापर्यंत पाहायला मिळाल्या प्रणितीच्या बॅटमधनं. हा चेंडू कमबॅक करून देतोय. निर्धावून ती चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 54. 4थ्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. धावा झाल्या त्या 54. सलामीचा हा फलंदाज प्रणित तांडेल वैयक्तिक खेळतो 30 वर. अद्यापर्यंत क्रिचवर साबूत. चेंडू फेस करेल पुन्हा एकदा मारता प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू जयेश तांडेल तिथे अडवेल. चेंडू मागे धावेल आणि शंतनू कडू चेंडू अडवेल. तो पण 2 धाव पकडणे आणि 3री धाव ही देखील चपलाईनं गतीनं वेगानं साई पाटील आणि प्रणित तांडेल पूर्ण करतायत. या 3 धावेनं धावसंख्या वाढली ती मिथिलेश पॅन्थर संघाची. धावसंख्या झाली ती 57. षटक संपलं. या षटकामध्ये जवळजवळ 2 षटकार पाहायला मिळालेत आणि या शेवटच्या चेंडूवर 3 धावा. टोटल आपल्याला 18 धावा पाहायला मिळाल्या षटकामध्ये निखिल पाटील याच्या या गोलंदाजीवर. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. या 4 षटकामध्ये धावा झाल्या त्या मिथिलेश पॅन्थर संघाच्या 57. मी विनंती करतोय पुढचं विश्लेषण करतील हार्देव तांडेल. हॅलो. धन्यवाद गणेश दादा. धन्यवाद गणेश मात्रे जी. आखिरी ओवर इस इनिंग की गेंदबाजी संभालने के लिए आए नए गेंदबाज. आगामी सामना दोन्ही संघाचे संघनायक यायचा आहे. शीतल रायझिंग स्टार्स विरुद्ध रेड डेव्हिल्स. शीतल रायझिंग स्टार संघाचा कर्णधार इकडे आलेला आहे. चला मॅच कडे बोलूया. आखरी ओव्हर लेकर नए गेंदबाज मोहित भोईर. और ये पहली गेंद स्ट्राइक पर प्रणीत और ये शॉट
गेंद डाली है, गेंद को पुल कर दिया है, गेंद जा रही है यहाँ पे सीमा रेखा के पार। 4 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर। (61) लॉस ऑफ 1 विकेट। अच्छी बल्लेबाजी प्रणीत की बैट से आते हुए चौका। मोनिश तांडेल कहां पर हो? हेलो हेलो। अगली गेंद लेकर प्रणीत स्ट्राइक पर, और ये गेंद बीमर गेंद यहां पर अंपायर बिरजू सर का नो बॉल का। और यहां पर अंपायर का नो बॉल का इशारा आता हुआ। हेलो 1+1, 2 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर। 63 लॉस ऑफ 1 विकेट। अब की बार स्ट्राइक पर आते हुए साई पाटिल। कौन है वो साई पाटिल? यही वो साई पाटिल। और व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। हेलो हेलो बेस वाटो बेस बेस बेस। हेलो हेलो। मोहित आखिरी ओवर डाल रहे हैं ज्वेल सेन की तरफ से। अगली गेंद यहां पर मोहित की, और एक फुल टॉस गेंद, गेंद को भेज दिया है सीमा रेखा के पार। 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 70। खराब गेंदबाजी। मस्त हेलो हेलो हेलो। और ये यहां पर खराब गेंदबाजी। कौन है वो साई पाटिल? जो साई पटेल करवेला उनकी तरफ से गेंदबाजी करता है। मैच देखने के लिए यहां पर लोगों की गर्दी। कौन है वो साई पाटिल? नक्कीच हार्देव कुठल्या ना कुठल्या संघाला याचा फटका बसतोय, कारण 12 संघ या टुर्नामेंटमध्ये सहभागी घेत आहे. कुणाला फलंदाजी कमीमध्ये भासते, कुणाला गोलंदाजी भासते कमी, आणि इथे मात्र मागडा ठरतोय हा गोलंदाज. अब की बार अच्छी गेंद, बिंदी गेंद की समाप्ति। यहां पर टीम का स्कोर 70 रनों पर रुका हुआ। साई पाटिल, दया कुछ तो गड़बड़ है साई पाटिल। साई पाटिल, मैन फ्रॉम कालेश्वरी, पेन रायगढ़ टीम के एक ऑलराउंडर खिलाड़ी। और ये गेंद को स्वीप कर दिया है, गेंद जाती हुई सीमा रेखा के पार। बिग 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 षटकार। नक्कीच हार्देव, कारण 12 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय, आणि 12 संघ घेताना इथे मात्र गोलंदाज कमतरता भासते. 60 गोलंदाज आहेत, त्याच्यामध्ये तरीही गोलंदाजीसाठी आपल्याला कमी भासते. नक्कीच कुठे कुठे फलंदाजीला कमी भासते, आणि नक्कीच गोलंदाजीसाठी कमतरता भासते आपल्याला पाहायला भेटतोय, कारण या षटकामध्ये मागणार अर्थ हा गोलंदाज. और यहां पे साई पाटिल की अच्छी बल्लेबाजी। मोहित खराब गेंदबाजी करते हुए यहां पर अब की बार घुटना देख और तमाशा देख, गेंद जाती हुई सीमा रेखा के पार। ये लगा बीएसएमएल बिग बिग षटकार। 6 रनों के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा है 82 रन। 1 विकेट खोने के बाद 82 रन। बहुत ही खराब गेंदबाजी यहां पर। नक्कीच म्हटल्याप्रमाणे अभय म्हणतोय, खरीच या करायगावामध्ये अशी फलंदाजी पाहायला भेटते. आम्ही पाहतोय तर बरेच स्पर्धेमध्ये बाहेरली जातात, अशी फलंदाजी बाहेरही करावी अशी अपेक्षा आहे. नक्कीच फुटत प्रकारचा चेंडू, फिरकावला चेंडू, आणि 9 पंच देत आहेत. और यहां पे विपिन जी, हम यहां पे देख सकते हैं कप्तान जो कि विकेट कीपर की भूमिका में, जो आपका गेंदबाज है नया है, जिन्होंने पहली बार गेंदबाजी शुरू, उसको समझाना चाहिए, वो बातचीत ही नहीं कर रहे. नक्कीच विश्वास नसावा मला तरी वाटते त्या गोलंदाजावर, पण काय कराल तर
2 बिमार झाले तर गोलंदाज बाद होईल याची नोंद घ्यायची आहे. और यहाँ पे नियमों के अनुसार 2 फुल टॉस बीमर डालने के बाद गेंदबाजी यहां पर बदली जा चुकी है. नए गेंदबाज यहां पर आते हुए केतन. दीप्ति मात्रे आपने जो कहा था गेंदबाजी 5 ओवर में 5 गेंदबाज, यह अच्छी संकल्पना है. अब अगले साल बोली लगेगी वो गेंदबाजों पर लगेगी. जहां पर बल्लेबाज 12-13 हजार में जाता है वहां पे गेंदबाज जाएगा 10,000 तक. और ये हर्षल मात्रे और ये रिवर्स मारने की कोशिश. और शंतनु कडू यहां पे हार चुके हैं. और अंपायर्स का व्हाइट बॉल का इशारा. 1+5 ऐसे 5 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर. नक्कीच ऑप्शनला गफलत झालेली अशी वाटते मला तरी. ऑप्शन मध्ये काहीतरी गडबड झाली आहे, कारण गोलंदाज नाहीये 5वा. कारण निवडताना गोलंदाज निवडायचे होते, पण तिथं मात्र काहीतरी गफलत झाली आहे. टीम का स्कोर 89, लॉस ऑफ 1 विकेट. और ये गेंद को मारा है. गेंद के पीछे फील्डर निखिल पाटिल आज अपना चश्मा नहीं पहना है. गेंद के तरफ भागने की कोई कोशिश नहीं. और टीम का यहां पर इनिंग समाप्त हो रही है. 5 ओवर का खेल खत्म होने के बाद टीम का स्कोर 91. अभय टांडेल शंतनू कडू सारखा गोलंदाज असताना आणि कुठं लपून ठेवला होता तो. विश्वास नाही. शंतनू कडू सकाळपासून सांगताय की 91 रन 5 ओवर में 91 रन हो चुके हैं. और इस गेंदबाज ने रन दिए हैं कुल मिलाकर 33 रन खर्च किए. इस टूर्नामेंट का सबसे महंगा ओवर अभी तक का. शंतनू कडून गोलंदाजी केली सीझन नसते दिले अभय तांडेल. नाही ऍक्च्युअली आहे ना बिपिन दादा, विश्वास ठेवला पाहिजे, पण त्या गोष्टीला समजावलं पण पाहिजे आपण कुठेतरी गोलंदाज चुकत असेल तर. नक्कीच ऑप्शन 20 दिवसापूर्वी झाला होता. तर गोलंदाजी आपण प्रॅक्टिस कुठे करतोय, आपल्याकडे गोलंदाज किती आहेत, आपण प्रॅक्टिस करताना गोलंदाज कोणाकोणाकडे देतोय हे मात्र लक्षात ठेवायला हवं होतं. याच्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. इथे मात्र आपण प्रॅक्टिस कुठल्याही प्रकारची केली नाही असं वाटतंय, आणि गोलंदाज त्याच्यावर जबाबदारी दिली त्याच्यामुळे तो फटका बसलाय मला तरी असं वाटतंय. नक्कीच ना, मी म्हटल्याप्रमाणे पुढच्या वेळी आहे ना गोलंदाजाच्याच जास्ती बोली लागेल. नक्कीच मी पाहतोय करावेलीचे बरेचसे असे प्लेयर आहेत ते की षटकार आणि चौकार मारतात. मला असं वाटतं की आता टुर्नामेंट आज ही स्पर्धा आहे, कुठेतरी नाईट स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये असे षटकार आणि चौकार मारावेत मला तरी वाटतंय. कारण या वर्षी एक बक्षीस तरी घेऊन यावा अशी सर्वांची अपेक्षा आणि सर्वांची इच्छा आहे. करावेलींसाठी खूप शुभेच्छा आहेत, आणि असेच पुढे जा, चांगला चांगला खेळ करा आणि मुहूर्ताचं एक बक्षीस घेऊन या अशी अपेक्षा आहे. चला रोनक, आपला संघ लगेचच क्षेत्ररक्षणासाठी सज्ज करायचा आहे. वेळ घेऊ नका, अजूनही एक मॅच खेळवायची आहे. रोनक तांडेल आपल्याला विनंती असेल. नक्कीच नौका संघ आहे, 12 मध्ये समाविष्ट झालेला संघ पहिल्यांदा पाहतो या संघाला, आणि जबरदस्त आखणी केली या संघाची. तो म्हणजे कप्तान आणि ओनर यांनी नाव स्वतः मिथिलेश या संघाचा ओनर आहे. नक्कीच मिथिलेश. वय मात्र खूप लहान आहे आणि खूप चांगला क्रिकेटर. हॅलो हॅलो रोनक तांडेल, विनंती आहे कृपया कोणत्या खेळाडूसाठी थांबू नये. सामन्याला सुरुवात करायची आहे. फलंदाज गेलेले आहेत. हॅलो, थँक्यू. पांच ओवर का यहाँ पे खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर 91 बनने के बाद 92 रन जीतने के लिए रखे यहाँ पे साई सारांश. 2020 यूनाइटेड टीम के
तरफ से सलामी की जोड़ी खुद आयकॉन विपुल भोईर और निखिल पाटील. रोनक टंडेल जास्त वेळ घेत आहे. रोनक टंडेल थोडी घाई करायची आहे. एक सामना अजून बाकी आहे. फलंदाज रेडी आहेत. तीस गेंदे जीतने के लिए 92 रन. 30 गेंदे जीतने के लिए 92 रन. सामने एक तगड़ी गेंदबाजी. प्रति तंडेल सामने एक बड़ी गेंदबाजी. तोफखाना कराविलोन के 3 गेंदबाज और सामने निखिल और विपुल. विस्फोटक ओपनिंग पेयर. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच त्याचं नाणेफेकी करून घ्यायचे. अमरदादांना विनंती आहे की नाणेफेकी करून घ्यायचे सर. मिथुन भोईर कर्णधार चला लगेच. ओके असं आहे का. हेलो चला सामन्याला चालू करूया. पहली ओवर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी करेंगे साई पाटिल. एक मिनिट. चला जास्त वेळ घेत आहेत. फिल्डिंग करणारा संघ आपल्याला विनंती आहे. स्कोरबोर्डवर रन्स लागलेले आहेत तरीही जास्त वेळ घेऊ नका. 30 मिनिटांची वेळ देण्यात आलेली आहे आयोजकांकडून. 30 गेंदे जीतने के लिए 92 रन. स्ट्राइक पर निखिल, नौ स्ट्राइक पर विपुल. और पहली गेंद बैट की इनर एज लगते हुए अपना खाता खोला है निखिल. इसने निखिल पाटिल पर जिम्मेदारी होगी इस टीम की. विपुल भोईर ऑन स्ट्राइक. साई पाटिल की पहली गेंद मारने की कोशिश और आइकॉन चले गोल्डन डक के शिकार. तंबू में रवाना. नए बल्लेबाज भेजना है जल्दी. थोडं स्पीड करायचं आहे तर विनंती करतो दोन्ही संघांना स्पीडअप करायचं आहे. अजूनही 2 मॅच खेळवायच्या आहेत तर विनंती करतोय स्पीड वाढवायचं आहे. हर्षल मात्र थोड़ी विनंती है थोड़ी गाय करे. और यहां पर साई पटेल ने एक बड़ी मछली अपने जाल में फंसाई है. विपुल इन फॉर्म बल्लेबाज तंबू के रास्ते निकल चुके, पहुंच गए घर पे. और यहां पर हर्षल मात्रे स्ट्राइक लेते हुए विपुल आउट होके तंबू में वापस जा चुके. साई पाटिल और ये स्कूप मारने की कोशिश. बैट की एज लगी है कि नहीं. सचिन जी विलास तांडेल सर को विनंती है कि अगले मुकाबले की यहां पे टॉस विनिंग करनी है. सचिन जी विलास तांडेल. नक्कीच आपण पाहतोय 91 धावांचा पाठलाग करताना मात्र हरदेव इथे मात्र गफलत होती. ती म्हणजे पहिलाच चेंडूवर बाद झाला होता तो म्हणजे विपुल. आणि इथे मात्र पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर खालवर तो चेंडू मात्र बॅटच्या पड्यात आला नाही आहे. चेंडू दिसतो इस्टेशच्या मगरमध्ये सूर्यकाशी अशी गोलंदाजी पाहायला भेटते. 91 धावांचा पाठलाग करताना पाठपुरा करताना पहिलं षटक चालू असताना मॅन्डेटरी पाऊस षटक, सर्कल षटक, हाणामारी षटक पाहतोय आपण. इथे मात्र प्रहार करावा लागेल, हाणामारी करावी लागेल कारण 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही या षटकातला शेवटचा 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र 1 गडी बाद झालाय. अजूनही खातं 1 गडी बाद 1. पुन्हा एकदा पॉल स्किप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचाकरणा हाफिले करतोय. इथे मात्र बाद होतोय. परतावा लागेल हर्षिदाला. निराश करून ठेवते. सूर्यकाशी गोलंदाजी पाहायला भेटते ती म्हणजे साई याची.
भरभरून मारलेला फटका। रेड डेविल्स टीम ने यहाँ पे टॉस जीता है, उन्होंने अपना डिसीजन जल्द से जल्द यहाँ पे हमें बताना है। आणि शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातला हर्षल बाद होतोय, खातं न खोलता तंबूच्या अक्षराला पाहायला भेटतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी गोलंदाज फलंदाज येतोय तो म्हणजे होल्डर। सुरेख अशी गोलंदाजी सुरेखचा प्रतिक्रम पाहायला भेटतोय। मॅन्डेटरी पाऊस षटक, सर्कल षटक, हानामार षटक पाहायला भेटतोय साह्याचं। सुरेख अशी मारेची गोलंदाजी पाहायला भेटते। दोन मोहरे मात्र टिपले ते म्हणजे साह्याने 91 धावांचा पाठलाग करता इथे मात्र प्रहार करावा लागेल, फटके मारावे लागेल, चौकार षटकार खेचावे लागतील, तेव्हाच आपण विजयाच्या दिशेने पोचाल। नक्की इथे मात्र विजयाच्या दिशेने आपण पोचणार नाहीये हे मात्र सांगताना दिसतोय तो म्हणजे साई। 2 गडी बाद केलेत, शेवटचा चेंडू शिल्लक, शेवटचा मारा म्हणतील या षटकातला टाकण्यासाठी तयार, तोंड देईल होल्डर। आणि इथे मात्र सुरेख चेंडू म्हणता येईल। आणि पुन्हा एकदा मात्र षटक मात्र संपुष्टात येतोय। इथे मात्र षटक संपतोय। 6 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे एक बाद एक, 1 लॉट्स ऑफ 2 विकेट्स, सॉरी माफ करा, 1 लॉट ऑफ 2 विकेट्स अँड सेकंड ओव्हर फर्स्ट ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर एक जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी पाहायला भेटली। जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, एक करावली संघाचा हा गोलंदाज आहे। एक जबरदस्त माराची गोलंदाजी पाहायला भेटले, एक नाव प्रस्थापित केलं असा याने, एक जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून हे करावे गावासाठी आपण पाहतोय। नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाज तयार, दुसरी षटक घेऊन येतोय, गोलंदाज येतोय रोनक हरदेव। नए गेंदबाज रौनक तांडेल यहां पर आ चुके गेंदबाजी के लिए, खुद इस टीम के कप्तान और आइकॉन है। फिर मादरे आप टीम देखोगे तो यहां पे अच्छी खासी यंग प्लेयर्स, सारे के सारे यंग प्लेयर्स आप टीम में देख सकते हैं जो कि अच्छी फील्डिंग कर रहे हैं। अच्छा भरोसा दिखाया यहां पे टीम ओनर और कप्तान ने, सब यंग प्लेयर लिए यहां पे। पहली गेंद और ये पहली गेंद फील्डर वहां पर पहुंचे थे, वहां पर अंदाजा बांध नहीं पाए। 2 रन के साथ टीम का स्कोर जाके पहुंचा है। 2 विकेट खोने के बाद 3 रन। पहली गेंद, निखिल पाटिल को अभी गेंदबाजों पर हावी होना पड़ेगा। संकट मोचक बनना पड़ेगा अपने टीम के लिए। और यह बैठक शॉट, टाइमिंग अच्छी यहां पर साई पाटिल के सर के ऊपर से, जजमेंट खराब साई का। 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 9 रन। धर्मशाला गई और यहां पर रौनक तांडेल गेंदबाजी करेंगे और ये फिर से एक बार घुटना टेक, तमाशा देख। टाइमिंग यहां पे खराब। नितेश भोईर, अच्छा प्रयास, बहुत सालों के बाद क्रिकेट खेलते हुए एक अच्छा प्रयास। और नितेश भोईर जी के लिए एक इनामी राशि आई है, हर कैच के लिए 500 रुपए अमर भोईर सर इनकी तरफ से। और ये रौनक चले गेंदबाजी मार्ग पर और ये गेंद को भेज दिया है सीधा तारामंडल में। 6 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 16 रन।
और रौनक तांडेल है। महंगी होती जा रही यहाँ पे गेंदबाजी। पावर प्ले की दूसरी ओवर डाल रहे हैं अपनी टीम की ओर से। फटका है जबरदस्त। और यहां पे आईवा कैच के लिए इनामी राशि आई है MH43 गणेश कामले की तरफ से 300 रुपया। हर कैच के लिए 300 रुपए इनामी राशि। गणेश कामले MH43 अगली गेंद लेकर रौनक, और ये शरीर के दूर डालने की कोशिश। और यहां पे रौनक की गेंदबाजी, महंगी गेंदबाजी। 3 छक्के लग चुके इस ओवर में, और फिर से एक बार अंपायर का यहां पर वाइड बॉल का इशारा। टीम का स्कोर 24 रनों पर 23 रन खर्च कर चुके हैं अभी तक। अभी भी इस ओवर की एक गेंद आनी बाकी। रौनक तांडेल इस टीम के कप्तान है। अच्छी गेंदबाजी करना उनका काम है, पर अपने नाम के हिसाब से खराब गेंदबाजी। और यहां पे होल्डर आउट हो चुके। 2 छक्के मारने के बाद होल्डर आउट। बाबा बाबा देवाल कती मारशील आता सांग। श्रीगाची बॅट येते मारेल तो। शंतनूकडून 3 बॉल 3 मारल्यास ना, रातची सगळी सोय माझी जेवणाची। या नाही 3 मार कवा भीचे, कवा भी 3 मार। जैसा काम करोगे वैसा दाम मिलेगा शंतनु कडू जी। अभी दिखाने का मौका है, दिखाओ और शंतनु मारो कडू। 3 षटकार। बाबा बाबा म्हणजे अजून एक ऑफर निखिल भोईरकडून 2000 रुपये 3 बॉल 3 मारले तर। शंतनू कडूला अभिषेक मध्ये बॅटिंगला नाही उतरीत। आया दबदबा याचा। प्रॅक्टिस वाट वेगळी होती। साईजदा नेट सेशन ठेवले होते वाटतं। चला मजा मस्ती पाहिजे। बघू साईश कडू यांनी विश्वास दाखवलाय भावास्वर। टीम का स्कोर 24 रन। हेलो 3 विकेट खोने के बाद टीम का स्कोर 24 रन। अभी भी आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 78 रन की जरूरत। ऑफलानिंग लेगला मार का जमला नाही। हा नक्कीच या स्पर्धेमध्ये कधी देखील हॅट्रिक घेतली गोलंदाजाने तर त्याला 1500 रुपये सचिन विलास तांडेल यांच्याकडून। आता मात्र पुन्हा एकदा पुल केलाय चेंडू आणि बाद। इथे मात्र एक गमतीशीर विषय झालाय। दादा गेला होता इंटरव्ह्यू घ्यायला, तेवढ्यात तो आउट झाला। नाही, नक्कीच अजयने सांगितलं होतं की निखिलला 44 धावसंख्या काढेल। कुठल्या बेसिकवर आपण सांगितलं होतं की निखिलला 44 धावसंख्या काढेल? त्याचं स्टान्सचं बोललं तर म्हणजे खेळ त्याचा चांगला आहे, पण तो कधी कधी कॉन्फिडन्स डाऊन झालं तरच नाही तर मी काय बोललो का बोलो ना 44 धावा काढेल तो। नक्कीच आम्ही ऐकलं होतं, त्याच्यासाठी मी इकडे आलो। त्याच्यामुळे तुमची इंटरव्ह्यू घ्यावी आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला 2-3 प्रश्न विचारावे। आणि 44 धावसंख्या तर काढू शकला आणि निराश करून जातोय आपल्या संघाला। 91 धावांचा पाठलाग करताना इतरे मात्र गफलत करतोय संघ। आपणही मागच्या सामन्यामध्ये मागडी गोलंदाजी केली, काय सांगाल? कशा प्रकारची गोलंदाजी होती? कुठे आपण कमी पडलात? बोललं तर म्हणजे समोरचा असा नाही आहे का समोरचा फलंदाज चांगला होता म्हणून, तसं नाही। बॉल समोर पडले माझे, बाकी काय नाही। असं काही नाही, कुठलं पण खेळाडू बॅट्समॅन पण बॉलरला घाबरतो आणि
बॉलर पण बॅट्समॅनला घाबरतो. नक्कीच याच्या पुढच्या रणनीती काय असेल? जर तुमच्याकडे गोलंदाजीचं भार दिला तर गोलंदाजी दिली तर याच्यापुढे काय आपण कमबॅक करू शकता? काय रणनीती असेल, काय सांगाल? नाही, आमचे कॅप्टन बोलले असं काही नाही का तुला नेक्स्ट बॉलिंग भेटणार नाही, असं नाही आहे. ते बोलले आपण मॅचचं प्लॅनिंग करून आपण तुला बॉलिंग देऊ. ओके, धन्यवाद. बोलले नाही का बॉलिंग देणार नाही, म्हणून देणारच आहेत, पण प्लॅनिंगमध्ये देणार. ओके, धन्यवाद. कंटिन्यू. सुरेख सुरेख. आता मात्र निर्धाव निघतो चेंडू. बिंदी गेंद की समाप्ती. बॅट्समन कोण आलाय? नाव कळेल का आम्हाला? हा? दीपक. दीपक आहे नाही बल्लेबाज. शंतनू कडू. शंतनू कडू याला सुवर्ण संधी. कधी पण 3 षटकार मारता 2,000 घेऊन जा. परत 2,000 रुपये निखिल याच्याकडे 3 बॉल 3 मारलंच म्हणजे 4 होतील. बघू शंतनूकडे आणि असे आपल्याला जाम ऑफर लावल्यात. आज त्याच्यावर लावायची फेरी आली आमची. आबाई सांगते बुटांचे पैसे निघतील. थांबते. सुरेख फटका. दीपक याला सुवर्ण संधी आहे. दीपक कातकरी याला लगातार 3 षटकार मारले तर 2,000 रुपये विक्की कातकरी यांच्याकडून. शंतनकडू. क्रिकेट का बड़ा नाम. और ये अच्छी गेंद, रफ्तार भरी गेंद. समझ नहीं पाए उस गेंद को. अच्छा बॉलिंग अटैक इस टीम का. सामन्याचा स्पीड वाढवायचं विनंती करतोय. याच्यातून अजून एक सामना आहे तरी विनंती करतोय आपल्याला. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला भेटतीये. कंचन स्मृती तांडले यांच्या स्मरणार्थ करावे ग्रामस्थ आयोजित करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीग 2026 ह्याच्या या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांचं तसेच प्रेक्षकांचं तसेच सर्व क्रिकेट रसिकांचं मी सहर्ष स्वागत करतोय. एक जबरदस्त अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मानसी स्पर्धा पाहतोय आपण. नक्कीच सामना रंगतोय आणि 91 धावांचा पाठलाग करताना आता मात्र समीकरणं बदलली आहेत. समीकरणं मागडं होत चालली आहेत. हॅलो हॅलो. दिनांक 7/3/2026 करावे क्रिकेट चॅम्पियन्स लीगचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना ठीक 9 वाजता चालू करण्यात येणार आहे. आणि पहिला सामना असेल दोस्ती ग्रुप विरुद्ध आई गावदेवी माता. आणि दुसरा सामना असेल बिग डॅडी विरुद्ध या सामन्यातून विजेता संघ. पुढील सामने हे लवकरात लवकर कळवण्यात येतील. मिथिलेश. नक्कीच हरदेव, मी म्हणणार होतो की मला ह्या मुलाची गोलंदाजी पाहायची आहे आणि इथे मात्र त्याच्यावर जबाबदारीकडे भेटते. ओ सुरेख चेंडू पाहायला भेटतोय आणि इथे मात्र शतरक्षक गपलक करतोय. शतरकशी 7 मात्र भेटत नाही गोलंदाजाला. अवघ्या 14 वर्षाचा गोलंदाज आहे. भविष्य आहे कराव्याचं. बिपिन दादा, एक मला बोलावंसं वाटेल. मगाशी झालेल्या इनिंग मध्ये विपुल याने एक नवीन नौका गोलंदाज दिला होता. त्याला या एंडने दिली आहे. पण या कर्णधाराची आपण एक चांगली बाजू मांडूया की नवीन गोलंदाज चांगला एंड करून गोलंदाजी करण्याचा त्याने भार दिलाय. आणि नक्कीच त्या एंडला अशा धावा होतात की सांगूच शकत नाहीयेत. आणि त्या एंडने गोलंदाजी करणं किती कौतुकास्पद आहे. या गोलंदाज कौतुक करावं तेवढं कमी आहे. अवघ्या 14 वर्षाचा गोलंदाज आणि मात्र गोलंदाजी मात्र धारेवरती धरतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. टाळ्या तर झाल्या पाहिजे गोलंदाजासाठी. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटले ते म्हणजे मिथलेशाची. संघाचा ओनर एक जबरदस्त गोलंदाजी मात्र करतोय. अवघ्या 14 वर्षाचा गोलंदाज ज्याच्यावर जबाबदारी कर्णधार देतोय त्याच्या खांद्यावर सुरेख अशी गोलंदाजी प्रत्येकाला पाहायला भेटतोय. धावतोय 10-12 पळांचा रनअप टाकतोय. फेकतोय. फेकला गेलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी. सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र खालवर राहते चेंडू. चेंडू मात्र चेंडू फळीमध्ये येत नाहीयेत. फलंदाजाला मात्र कुठलाही प्रहार करता येत नाही. गोलंदाजीवर जबरदस्त मारायची गोलंदाजी पाहायला भेटतीये. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू मात्र गोलंदाज मिथलेशाच्या कोट्यातला टाकण्यासाठी 10-12 पर्यंत धावत्या पापण्या पार करतोय. टाकतोय. फेकतोय. फेकला गेलाय.
सुंदर चेंडू पाहायला भेटतो, थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, सुंदर शतरक्षण इतर मात्र शतरक्षकडनं होतंय, चेंडू फेकतोय, चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या मात्र काही रोखू शकत नाही. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या रुंदीत होते. धावसंख्या धावपळ करावी लागते ती म्हणजे 32. 91 धावांचा पाठलाग करताना पूर्णपणे बॅकफुटवर येतोय हा संघ. मात्र 92 धावांचा पाठलाग करताना लगातार 3 षटकाराशी संतुलनासाठी सुवर्ण संधी असेल 4,000 रुपयाची आणि मेजवान आहे जेवणाची. पुन्हा एकदा भिरकावतोय चेंडूला, चेंडू प्रहार करतोय, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू मागे, इथे मात्र गडी मात्र बाद होतोय आणि परतावा लागेल ती शंतून याला. हरदेव हॅलो, अभय टंडेल 1000 वाचलं. निखिल भोई पण खुश आहे, 2000 वाचलं होतं. अभय टंडेल तुम्ही स्प्रिंगची बॅट दिली ती घेतली नाही त्यांनी. 2 स्प्रिंग काढल्या वाटतं. शंतनू कडू या बॅक टू पॅव्हेलियन. आणि मात्र मिथिलेश याची सुरेख गोलंदाजी. साई पाटील आणि रोनक पाटीलनी दाखवलेला विश्वास. धावसंख्या 32. 60 पाहिजे, 60. 12ला 60. एक चेंडू आहे बाकी. पंच या षटकातला अजून एक चेंडू शिल्लक असेल असे वाटते मला. नाहीये का? 1 मिनिट. 1 मिनिट. षटक संपलाय. 6 चेंडू 60 धावा. 12 चेंडू 60 धावा. 5 धावसंख्येत एक गडी बाद केला या मिथलेशाने. एक जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच 11 या संघामध्ये या गोलंदाजाचं स्थान लागेल का? अजूनही किती वर्ष वाढ पाहावी लागेल या गोलंदाजाला. आता 14 वर्षाचा आहे. शेवटचं षटक. नवीन गोलंदाज प्रणित. नक्कीच मी अभय मला सांगतोय की अवघ्या 14 वर्षाचा आहे. तर 14 वर्षानंतर किती वर्ष वाट पाहावी लागेल या गोलंदाजाला 11 मध्ये खेळण्यासाठी. नक्कीच कारण आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये धारदार अशी कामगिरी होत नाही 11ची. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गोलंदाज इथे मात्र गचाल क्षेत्ररक्षण इतर मात्र करतोय. नक्कीच 1-2 धावसंख्या रोखू शकल्या नाही आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. नक्कीच गावातला क्रिकेट आणि बाहेरचा क्रिकेट याच्यामध्ये खूप फरक आहे. जरी गावातला क्रिकेट फरक असला तरी बाहेरी क्रिकेट आपला होत नाहीये. काय याचं कारण काय? नक्कीच सचिन गाव गुंड आहेत म्हणतात ते गाव गुंड आहेत. गली में शहर बनते, गली में शहर मत बनो, बाहर शहर बनो और गाव का नाम करो. आज येते वाटतं काहीतरी. आणि चौकार नाही, एखादी ना शो मॅच पण पाहिजे याची. आपला काय बोलतो संघ मालक नाही आयोजक एक मॅच पाहिजे होती. बिपिनदा काय वाटतं तुला? वेळेच्या अभावी ती मॅच होऊ शकणार नाहीये कारण 12 संघ इथे आपलं सभाग नोंदवत आहेत. 12 प्लेअर तर होणार पण टाइम टेबल त्याच्यामध्ये मॅच होणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण ती मॅच होणं तर तुम्हाला आम्ही 1 दिवस एक्स्ट्रा ठेवूया असं मला तरी वाटते. जर आयोजकांची इच्छा असेल तर 1 दिवस अजून वाढवावा. बिपिन दादा मी काही 2-3 दिवसाअगोदर तलावलीची मॅच बघायला गेलतो. मस्त नियम होता. जे खेळतात ना त्यांना काहीच नाही, जे खेळत नाही त्यांना सगळा. नाही नक्कीच मी करावेलेन संघाला पाहतोय. मी एवढ्या स्पर्धा पाहिल्या, एवढ्या टुर्नामेंट पाहिल्या. मला हे पाहायचंय घोरसई वाकलन अशा संघापुढे आपण खेळूया एक मॅच. बरोबर बोललास. टाइम होता पण आता टाइम नाही आहे. आता आपल्यावर टाइम नाही. नक्कीच हरदेव सांगतोय सचिन दादा की घोरसई असा संघ होता की आपल्या विरुद्ध लागल्यावर ते एंट्री कॅन्सल करायचे असं हरदेव इकडे मला सांगतोय. आहे ना, गोटची नाईटला घोरसाई लागली होती, घोरसाई आली नव्हती. तलोचकरांशी गेलो होतो.
नाही, सचिन दादा आता मी तुला आन्सर दिला असता, पण जाऊ दे. काय असं म्हणजे का, भले भल्या टीमनी भले भले दिवस गाजवलेले आहेत. प्रत्येकाचा दिवस चालत असतो, पत्ता चालतो. नाही, नक्कीच नक्कीच हार्देव, मी सहमत आहे तुमच्या मताशी, पण तितकीच मेहनतही महत्त्वाची असते. तुम्ही मेहनत नाही करणार, प्रॅक्टिसला येणार आणि बॅट घेणार, बॉलिंग घेणार, तसंच जाणार, फिल्डिंग व्यवस्थित करणार नाही आहे, टायमर बॅटिंग घेऊन घरी जाणार. मेहनत करा, मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. मेहनत करणार, तुमचं ध्येय जे साधलं आहे ते त्याच्यापर्यंत तुम्ही पोचाल. मेहनतही महत्त्वाची तेवढीच आहे. 11 तुम्ही निवडता, 140 प्लेअरमधून 11 खेळाडू निवडताय, म्हणजे 11 म्हणजे